सो हॅलो गाईज, नमस्कार. स्वागत आहे तुमचं माझ्या विज्ञा पाटील यूट्यूब चॅनलमध्ये. आणि आता वाजलेले आहेत सकाळचे 4 आणि आम्ही आहेत पंढरपूरमध्ये. रात्री जर तुम्ही बघितलंच म्हणजे आधीच्या ब्लॉगमध्ये की किती मजा वगैरे झाली. आणि आता आम्ही चाललो आहेत पहाटे पहाटे चंद्रभागेमध्ये स्नान करायला. म्हणजे आम्ही तर म्हणजे मी तरी पर्सनली नाही करणार आहे, मम्मी वगैरे आहेत, ताई वगैरे आहेत, बाकीची सगळी आमची मंडळी आहे ना, ती सर्वजणं चालल्यात चंद्रभागेमध्ये आंघोळ करायला. आणि त्याच्यानंतर येताना आम्ही कळशाचं दर्शन घेणार आहेत विठुरायाच्या मंदिराचं आणि मग त्याच्यानंतर येऊ. स्वतःहून बघूया कसं काय होतं ते. चला, सगळी निघालेत चंद्रभागेवर जायला. हे ताई, रामकृष्ण रामकृष्ण हरी. चला चला, पहाटे पहाटे आहे तरी पण केवढा पब्लिक चाललेला आहे बघा. लवकर लवकर चला 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 लवकर. रामकृष्ण हरी, शुभ प्रभात. चला पटापट पटापट. पांडुरंग हरी, पांडुरंग हरी, पांडुरंग हरी. हे बघा, चरण दर्शनसाठी केवढी मोठी लाईन लागली. मंदिर तर कुठे राहिलं आणि चाललेत बघा कुठे. खूप खूप खूपच लांबपर्यंत लाईन लागली आणि ती पण एवढी पहाटे पहाटे. म्हणजे हे लोक कधीपासून लागले असणार. चला माऊली, बिगी बिगी चला. बाई काय गर्दी आहे एवढी सकाळ सकाळ. पण ते केलं मी तुम्हाला चुकीची इन्फॉर्मेशन दिली. ती होती ती मुखदर्शनाची लाईन होती आणि ही चरण दर्शनाची लाईन आहे. फायनली घाटावर आलेत आम्ही. हे बघा, आम्ही दुसऱ्या रस्त्याने आलो ना, म्हणून मला जास्त गर्दी नाही भेटली. बाकी तुम्ही बघू शकता की त्या साईडला केवढा क्राऊड आहे. बेकार बेकार एकदम. काय पब्लिक आहे बघा, एकदम एकदम केवढा तो पब्लिक. आणि इकडे दर्शनाची लाईन असून काय चाललंय काय माहिती. एक जण पुढे येते तर एक जण मागं जाते. चुकामुक चल रहा है सब जगा नुसतं. आता नुकतंच आम्ही चंद्रभागेमध्ये दिवे सोडलेले आहेत आणि त्याच्यानंतर आता इथे बघा चालू झालेलं आहे. वाळवंटी गाय खेळ मांडियेला, वाळवंटी गाय नाचती वैष्णव भारी रे. काय वाजत गाजत सोन्याचं बाशिंग, लगीन देवाचं लागत. सोन्याचं बाशिंग लगीन देवाचं लागत. हरी विठ्ठल विठ्ठल जय हरी, जय विठ्ठल विठ्ठल जय हरी. 28 विठवरी उभा वामांगे रखमाई, दिव्य शोभा हरी जगा. जय देव जय देव जय पांडुरंगा, हो हरी पांडुरंगा. रखमाई वल्लोबा राणीच्या वल्लोबा. जय देव ऋणात अणुक्षेत्र पाळा, सुवर्णाची कमळे वनमाळा गळा. राहीची रखमाबाई राणी राजा विठवासा. जय देव जय पांडुरंगा, टाका वैष्णव नाचती. पंढरीचा महिमा द्वारकेचा महिमा. त्वमेव मातच पिता त्वमेव, त्वमेव बंधुच सखा त्वमेव, त्वमेव विद्यागणं त्वमेव, त्वमेव सर्वं मम देवदेव. कायेन वाचा मनसेंद्रियेर्वा बुद्धात्मना वा. एक साईडला आरती सुरू आहे आणि इकडे बघा सुंदर असा देखावा झाला. का कशा आमच्या एक सेम साड्या घालून आले. अरे यांचं काही खपणार नाही.
चला इथे छान असं झालेलं आहे, नाचून गाऊन सगळं काही करून अंघोळ्या वगैरे. तर आता तर काहीच नव्हतं. तर आता आम्ही चाललोय मंदिराच्या इकडे, म्हणजे कळसाचं दर्शन घ्यायला. आणि गर्दी एवढी आहे ना, बापरे, एकदम प्रचंड गर्दीतून आम्हाला जायचं आहे. कसं आम्ही जाऊ माहिती नाही, पण जावं तर लागेल. एवढी गर्दी. हे सगळे चरण दर्शनवाले सुंदर, यांचे भारी आहे. पण किती दिवस राहिले असतील ते त्यांचं त्यांनाच माहिती. लाईनीमध्ये हरवतो तेव्हा आपली मंडळी कशी बोलवते, या या चलो. माऊली माऊली बघा केवढी गर्दी आहे बाबा. पुढे पण ना मागे पण सगळे जवळ सारखे. नामदेव पायरीची इकडून आम्ही आलेले आहेत. आता मला मेन म्हणजे कळशाचं दर्शन घ्यायला जायचं आहे. बघूया कसं होते. चलो. कळस दिसतोय, कळशाचं दर्शन. भरली चंद्रभागा मला पलीकडली पांडुरंगा, नदी भरली चंद्रभागा. पलीकडले मला पलीकडले पांडुरंगा, नदी भरली चंद्रभागा. आता लोचनी सुख झाले हो साजणी, सुख झाले हो साजणी, सुख झाले हो साजणी. तुहा विठ्ठल बरवा, तुहा माधव बरवा, तुहा विठ्ठल बरवा, तुहा माधव बरवा. माऊली आर 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 काय जग सोना काय जोश काय ती माणसं काय ती पंढरीची वारी ते मस्तपैकी कलशाचं दर्शन झालं, एवढं सुंदर ना. आणि झालं ते गर्दीतून बाहेर निघालो, ताईला बघितलं कसं आरा झालं. गेलो तर सगळं रिकामी होतं, फक्त पब्लिक होती. आणि आता परत बाजार भरलाय. आय शो यू. जत्रा भरली परत. या बाजूला सगळ्याजवळ जत्रा. किती सुंदर सुंदर मातीची खेळणी आहेत. हे बघ, हे बघ सगळं काय ते मम्मीचं काय बाजारच नाही संपत. आणि तिथे वहिनी वगैरे बघा बांगड्या भरायला गेले, वहिनी आणि ताई. आमची मम्मी पण लगेच बांगड्या भरायला बसली. चला दुकानच घेतो आता डायरेक्ट. घेतात काय माहिती आहे बघा, यांची संपतच नाही. ताई किती घेता तुम्ही, किती घ्यायला लावले? हा घ्या. मोजून कंटाळले पण या घेऊन कंटाळल्या नाही. बघा कितवं दुकान आहे माहिती नाही, पण त्यांचं फुलांचा बाजार काय हा घ्या. तुम्ही किती घेतली ना ते तुम्हाला व्हिडिओ मध्ये समजेल नंतर. चला फायनली रूमच्या इकडे पोहोचायला आलेत. काय घेता नुसतं टाइमपास झाला, नाहीतर आम्ही कधीच रूमवर आलो असतो. पण असं आता रोज थोडी येणार आहेत, वर्षातून एकदाच तर येतो. आता जाऊया रूमवर आणि त्याच्यानंतर बघ उपवासाचा नाश्ता वगैरे करतील. आणि नंतर आम्ही निघणार आहे जेजुरीसाठी. आमची बघत राहा. हे बघा सुरू झालेला आहे आमच्याकडे नाश्ता. आमच्या लाडक्या ताई आणि वहिनी चहा बनवायला लावलाय. मी सांगते नाश्ता. अच्छा ओके. वरती पण आवाज येतो, सो वरती काय चाललंय बघूया. आमची आया देवा असंच मला अन्न असं सुखाने ठेव रे देवा. माझ्या बऱ्याच वाऱ्या झाल्या.
आया आणि बाबा यांनीच आमच्या इकडून पहिल्यांदा अशी वारी वगैरे सुरू केलेली आणि आता म्हणजे त्यांच्या कृपेने म्हणजे आम्ही पण आता त्या वारीमध्ये जॉईन झालेत. तर तुम्हाला खूप खूप धन्यवाद. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. वारी जरी यांनी सुरू केली असली तरी आता भाऊजी ते सगळं काय मॅनेज करतात. तर मग तुम्हाला काय बोलायचं आहे? अरे मी कोण करणार तो पांडुरंग हो. आणि सर्वांचे सहकार्य मला भेटते ना. आमचे साडू 4 साडू आणि मेवना वगैरे आम्ही सर्व एकत्र मिळून करतो. मी काय करणार तर पांडुरंग आहे. तरी सुद्धा म्हणजे पुढाकार सेवा म्हणून वारीची बस आणतो असं ही आपलीच माणसं आहेत सर्व ना. हा. एक सेवा आहे माझ्याकडून करून घेतो पांडुरंग. ओके. रामकृष्ण हरी. कालच तुम्ही बघितलं की यांच्या मुलीचा सत्कार झाला तर डॉक्टर झाला म्हणून. तर तुम्हाला काय वाटते? तुमची वारी कशी झाली? कसं वाटतंय? आमची ही वारी 2014 पासून चालू झालेली आहे आता. आणि फक्त लॉकडाऊनची 1 वर्ष सगळ्यांचं गेलं, त्याच्यात आमचंही गेलं. पण खूप आनंद होतो वारीला आल्यानंतर. अशीच निरंतर वारी पांडुरंगाने आमच्याकडनं सर्व कुटुंबाची सहपरिवाराची, हा जो परिवार आता जोडलेला आहे आम्हाला, त्या परिवारासोबत आमची अखंड वारी सुरू राहावी हीच पांडुरंग चरणी प्रार्थना. चला चला, आमचा इकडचा प्रवास संपलेला आहे. म्हणजे आता आम्ही चाललो जेजुरीसाठी. ही बघ. चल ताई चल, जल्दी जल्दी चल. ये बघ अजून इथं तसं सगळेजण बॅग घेऊन पण गेले. आणि ए लखूबाई चला चला बघूया आपण खाली वगैरे काय होते, नाहीतर बसमध्येच डायरेक्ट भेटूया. काहीच माझ्या जीवनात खूप स्ट्रगल आहे, तुम्ही बघू शकतात. एकी साईडला बॅग आहे, एकी साईडला उशी आणि चहा पण पीत चाललाय. कोणी मला सांगितलं नाही एवढे कष्ट करायला, पण चाललंय माझं माझं. काय डिकीत बसतो का? जा जा बस जा. चला चला, फायनली आम्ही निघाले जेजुरीसाठी. आता ना मी तुम्हाला ना आमच्या बसमध्ये कोण कोण आहे ते दाखवलेलंच नव्हतं. आता मी जाते आणि सगळ्यांना दाखवते. चलो सुरुवात करू आपण. रामकृष्ण हरी. 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 भाऊजी रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. आई रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. ताई रामकृष्ण हरी. यो काय झोपला काय मम्मी? रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. जेजुरीला जायला निघालेलो आम्ही. तर वाटेत आम्हाला मोरगावचं मयुरेश्वर म्हणजे गणपती बाप्पाचं मंदिर लागले. तर आम्ही तिकडे पण उतरले दर्शनासाठी. तर चला, ह्याचा काय प्लॅन नव्हता पण चालले. श्री मयुरेश्वर मंदिर, श्री क्षेत्र मोरगाव. जाम लाईन आहे बाबा बाबा. मंदिराच्या बाहेरपर्यंत लाईन आले, म्हणजे गेटच्या म्हणजे बरीच लाईन आहे. बघा ही आमची काही मंडळी जात आहेत पुढे पुढे. मी माझी लाईन आल्यावर जाईन त्यांच्यासोबत. वर्माई आले, मी वर्माई. मोरया मोरया मयुरेश्वरा मोरया. मोरया मोरया सिद्धिविनायक मोरया. मोरया रे बापा मोरया रे. रे बापा मोरया रे. मोरया रे बापा मोरया रे. मोरया रे बापा मोरया रे.
गणपती बाप्पाचं दर्शन मस्तपैकी झाले. आता आम्ही आता उठाचा रथ पाहिला. पटपट दर्शन झालं तिथं पटपट निघतो. आवाज येतो बघ काय चालले. घे ग घे सत्कार स्वीकार सत्कार घे. अरे बिग्गी बिग्गी जाऊया बस कड. आता जेजुरीला जायचंय आपल्याला. जेजुरीला आणि एवढं व्ह्यू एवढं सुंदर सुंदर आहे ना. ग्रीनरी एकदम शेतं भारी झाली. हे बघा जेजुरीमध्ये आम्ही पोहोचलेले आहेत आणि जेजुरीचं गड पण दिसायला लागलाय. एलकोट एलकोट जय मल्हार. त्याला जेजुरीला पोहोचलेले आहेत आणि हा आमचा हॉल जो लास्ट इयर होता. हा सुंदर असं दर्शन घेणार आहोत आणि खंडेराय आम्हाला पावन होणार आहे. येस एलकोट एलकोट जय मल्हार. तर मंडळी आता ना इन्स्टंट प्लॅन झाला की म्हणजे खंडेरायाचं दर्शन आताच घ्यायचं इव्हनिंगला. तर मी फटाफट रेडी झालो आणि म्हणजे उद्याला कसं रविवार आहे ना तर मग कसं गर्दी वगैरे असणार म्हणून आताच दर्शन करून घेत आहेत. तर आता मी चालत गडावर. तर चला आमची मंडळी चालले. मंडळी हे भाऊजी टाकून गेल्याची तयारी नव्हती होत म्हणून तिचे मेन पप्पा पुढे चालले. पटकन पटकन आम्ही गणपती मंदिराजवळ पण आलेला आहोत आणि आता हे मुख्य द्वार दाखवते. भाऊजी बघ कौशी कपडा नव्हता ना आता लगेच जयमलाचं टी शर्ट घेऊन पार. किधर दिख रही रे मेरे को. हे बघा हे बघा काय काय जय मल्हार. हे पटापट पटापट आम्ही चढत आले आणि थोडा थकवा पण लागायला लागलाय. आता कसं आमचं वय झालं ना. हे भाऊजी हा म्हातारे थकली क्या नाही. मुख्य महाद्वाराजिकडे आलो पटकन पटकन. जाम फासफास आहे बघ. नीचे मी जरा हॅलो. ही बघा जय मल्हार. ये को फायनली वा किती सुंदर. म्हणजे आता काम चालू आहे पण गडावर पोचलेत. थोडीशी गर्दी आहे वाटते पण बघूया आता केवढी आहे ना केवढी नाही. एलकोट एलकोट जय मल्हार. गणपती बाप्पा मोरया. तर मम्मी पप्पा गेले नव्हते. जेव्हा येतो ना आम्ही देव घेऊन ते इकडेच अभिषेक घालतात. एलकोट एलकोट जय मल्हार सदानंदाचा एकोट. ओम नमः पार्वती पते हर हर महादेव. एलकोट एलकोट जय मल्हार सदानंदाचा एकोट. ओम नमः पार्वती पते हर हर महादेव. मला काही गर्दी तर एवढी नाही वाटत आहे आणि वातावरण पण एकदम थंडावा असं वाटते का पाऊस पडेल. बघूया काय होते ना काय नाही. फटफट जातात आणि फटफट दर्शन करून येतात. चलो जय मल्हार. एलकोट सदानंदाचा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मार्तंडा. देव गेले जेजुरा निळा घोडा पाव में तोडा कमरी कर गटा बेबीर मस्तकी तुला. खोबऱ्याचं कुटका भंडाऱ्याचं घरका बोल अहंकारा सदानंदाचे येळको सदानंदाचे येळको. जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मार्तंडा. हॅलो फटाफट फटाफट आलो आम्ही लाईनीतून. मस्तपैकी आता खंडेरायाचं दर्शन घेऊ. खंडेरायाचं दर्शन तर मस्तपैकी झालं आमचं. आता आमच्याकडे तुळजाभवानी मातेचं दर्शन घ्यायला. तुळजाभवानी माते की जय. आम्ही आलो ती खेळण्यांची दुकानात. कोणासाठी प्रांशवीसाठी काय काय घ्यायला. बघू आता काय काय घेतो ते. अरे कुत्र्याला आम्ही खायला दिलं तर तू आमच्या मागे मागे यायला लागलाय. बघ काही घेऊन जाऊ याला. बघा मागे मागे जेवायला लागलाय. काय करते बाबू तुला आम्ही घरात नाही नेऊ शकत. मता मता तू
काय माहिती याला काय आम्ही घरी थोडी घेऊन जाऊ शकतो. हे बघ ना जोडीलाच येते. जेवण झालं ना नंतर ये जेवायला. चला चला. आता या राजूला मम्मीने बिस्किट दिले आणि हे बघ शर्यतीचं बैल चालले. बिस्किट नाही खात, पेढा पाहिजे वाटते मम्मी. खाता चला. झालेलं आहे आणि सगळीजण जेवायला बसले. ही बघा सगळीजण जेवायला बसले आणि इकडे ताईच अजून खपतच नाही आहे. ताईचं चालूच आहे. आम्ही नंतर खाऊन घेतो. गाईज सध्या तरी आता आम्ही मस्तपैकी सगळं झालेलं आहे. आता झोपतो आणि सकाळी उठतो आणि सकाळी काय होतं दाखवते. चला बाय बाय. सो गाईज गुड मॉर्निंग. सकाळ झालेली आहे. आम्ही उठून आले तिथे गड्याच्या पायथ्याशी बिकॉज असंच काय काय घ्यायला काय घेत तर नाही. हे हात दाखव.
यांचं खाली आहे आणि यांचं भरले. आपल्या इथं भाजीपाला नाही भेटत का, भाजीपाला घेवायला आले. काही बोलू, यांच्या आईला वालीचा बाजार टाकून यायला बाजार करायला आले. तू राहतो कुठे रे? हा इथेच राहतो. इथे म्हणजे कुठे राहतो? आणि मम्मी वगैरे? मम्मी हा मम्मी हा मटकी काय तू आणि अजून पप्पा काय करतात? त्यांचे काम. ओके. किती फेमस आहे तू, तुला माहिती आहे का तुझे व्हिडिओज केवढे येतात? माहिती तुला? खूप फेमस आहे तू. सगळ्यांचा एकादशीचा उपवास होता, तर आता सकाळ सकाळी सगळ्यांनी घेतलाय सोडायला. हे बघा सगळी बसले. अर्धे जण जेवण पण झाले, आम्ही आता जेवतो. हा हॉल खाली झालेला आहे, आता मी चाललो घरी. हे बघा एक तरी चिकीवाला येतेच आमचे. सगळ्यांचं मनोगत व्यक्त करायला लावले की त्यांना वारीला येऊन कसं वाटतं त्याच्या पुढे पण आता माझ्या आईची खूप इच्छा होती यायची, पण तिला आता समोर गाडी बुक झाली, त्याच्यात पण तिला सांगितलं की बोलते आता ड्रायव्हर नाही मिळत. पण आता माझी एवढी एक खंत राहिली की माझी आई असते ना थोडी अजून, तर एक आई होती जोडीला, एक अजून माझी जी आई जन्मदाती आई आहे ना ती पण पाहिजे होती जोडीला. एवढीच एक खंत राहिली मला. कधी पण झोपेत असो की दारू पिलेले असो, तरी पण अख्खा ती गाणे बोलायचे माझे माहेर पंढरी. मी बोलायचे बाबाला, हे अख्खा ती काय माझे माहेर पंढरी गाणं बोलतो. कारण माझ्या बाबाने वारी केलेली होती, पण काही कारणास्तव त्यांना परत वारी करताच आली नाही. रामकृष्ण हरी म्हणजे वारीला म्हणजे वारीबद्दल बोलण्यासारखं काय नाहीये. वारी ही फक्त आणि फक्त अनुभवायचीच गोष्ट आहे. आणि मागचे 4 वर्ष झालं मला म्हणजे वारीची ओढ लागली होती की मला वारीला यायचं आहे. मागच्या वेळेला पहिली वारी होती, तेव्हापासून मी वारी सुरू केले आणि आता ही दुसरी वारी आहे माझी. म्हणजे जे पण आपण बघतो वारकऱ्यांचा सोहळा असतो, पहिला तर आपण सगळं मोबाईल टी व्हीमध्ये बघायचो आणि आता आपण डोळ्याने बघतो, अनुभवतो, त्यांच्यामध्ये मिक्स होऊन सगळं काही एन्जॉय करतो ना, तेव्हा खरंच खूप भारी वाटते. देवाला मी एकच सांगेल की माझी ही वारी कधीच चुकू नये. नेहमी अशी सतत ही वारी चालूच राहू दे. जी व्हावी माझी आस, जन्मोजन्मी तुझा दास, पंढरीचा वार करी, वारी चुकू नये. मला पंढरपूरला जायला मम्मीला फोन करून सांगितलेला, 4 किंवा 5 दिवस आधी सांगितलेलं की पंढरपूरला जायचं आहे, चला तुमचं नाव घेतलेलं आहे. म्हणून आयाचा मी खूप आभार मानतो. आया मुली बघा म्हणजे आपल्याची नातवंड बोलायला लागले तर ते ऐकायला उठले. बघा किती ओढ असते ते. दिसत नाही. आधी उभा राहा. चला सगळ्यांचे मनोगत व्यक्त करून झाले आणि ऑलमोस्ट थोडे जण खाली पण म्हणजे घरी गेलेले आहेत. बिकॉज जसं स्टॉप येतो तर तसं सगळेजण उतरले आणि आता आम्ही आमच्या गावात पोहोचलेत आणि आता घरी जाऊ. चलो सगळे आम्ही पोहोचले. सगळ्यांच्या बॅगा बिगा घेऊन झाल्या, काढले. चलो ये आम्ही तुला नेले का नाही ना? कशी आहे तू? बरी आहे. पाघे मला पाघे. ये रामकृष्ण हरी. बघ आई. रामकृष्ण हरी मंडळी, तर आमच्या वारीला पूर्ण विराम झालेला आहे आणि आम्ही आमच्या घरी आलेले आहेत. जसं की तुम्ही बघितलंच की आपली वारी किती छान आणि मस्तपैकी झाली. तुम्ही जा आणि सगळे व्लॉग्स बघा. हा तर आपला शेवटचा व्लॉग असणार आहे आणि आता मला थोडंसं बरं नाही वाटत आहे, पण ठीक आहे, पांडुरंगाच्या कृपेने ते पण बरं वाटेल. आणि आपली वारी तुम्हाला कशी वाटली ते तुम्हाला कॉमेंट्समध्ये सांगणारच आहेत. आणि येस, आता आयुष्यभर ही वारी आम्ही करतच राहणार आहे. खूप मजा आली, खूप मस्ती, सगळं काही आम्ही वैष्णवांचा मेळा जो पंढरपूरला भरतो तो अनुभवला. सगळं खूप खूप मस्तपैकी निर्विघ्नपणे पार पडलं. म्हणजे त्याच्यासाठी देवाचे खूप खूप आभार. आणि आमचं नशीबच आहे की आम्ही वारी करतो आहे आता. तर येस, हा व्लॉगचा एंड मी इकडेच करते. जर तुम्हाला व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.
भेटूया असेच नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. रामकृष्ण हरी.